रसिको, समोरासमोरच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण सगळेजण कोणाना कोणाच्या तरी हातचं बाहुलं असतो किंवा कोणाला तरी आपलं बाहुलं करत असतो. अर्थात ह्याला तुम्ही लगेच हे नाही वगैरे म्हणाल, मला माहिती आहे. पण एकच व्यक्ती मला अशी भेटली की ती मात्र स्वतःचं बाहुलं घेऊन फिरत असते. म्हणजे फक्त आपल्या देशभर नाही तर जगभर फिरतच असते असं नाही, तर कार्यक्रमसुद्धा करते. तर मंडळी, आजचे आपले पाहुणे आहेत व्हेंट्रिलॉकिस्ट अर्थात शब्दभर्मकार रामदास पाध्ये. तर आज त्यांना पाहुणे म्हणून बोलवलं, ते वेळेवर आलीसुद्धा. आता बरं का, दूरदर्शनचा कार्यक्रम करायचा म्हटलं तर त्याची थोडीशी पूर्वतयारी ही करावीच लागते. त्यानुसार आम्ही बसलो. मी जरा चर्चा करून काही प्रश्न वगैरे विचारायला सुरुवात केली. पण काय गडबड झाली, मी नुसता काही प्रश्न विचारला की त्यांच्याबरोबर बरं का एक अर्धवट राव आहे, तो काहीतरी मध्ये बडबडायचा. तर मी त्याला सांगितलं की बाबा रे, की असं तर तेवढं तिकडं बरं का ते कोणीतरी आवडाबाई आहे, ती काहीतरी प्रॉम्प्टिंग करायला लागली. मी तिलाही सांगितलं, मला असं मध्ये बडबडू नका, मला जरा प्रश्न जरा. त्यामुळे दरम्यान मला नीट रामदास पाध्यांशी बातचीतच करता येईना, कारण ह्या सारखा अर्धवट मध्ये मध्ये पुटपुटायचा, बडबड करायचा. तेव्हा मी मात्र शेवटी चिडलो आणि स्पष्ट असं त्याला बोललो, म्हणलं बघ, हे असं जर झालं तर मला ह्यांची मुलाखत घेता येणार नाही. तर तो खुश झाला. तो म्हणला नकाच घेऊ, मी घेतो मुलाखत. अरे म्हटलं, तुला जर मुलाखत घ्यायची होती तर आधीच बोलायचंच ना. असो, एनिवे, तर आता आजच्या कार्यक्रमात ते अर्धवटराव आणि रामदास पाध्ये कोण कोणाची मुलाखत घेत आहे, काय बातचीत करतात, त्यात आपण बघूया. समोरासमोर. अर्धवटराव, अरे बर्वे साहेब बोलले आता, चला आपण सुरू करूया. हो हो हो. रामदास, नाही म्हणजे तुमचं वय काय हो? वय पण का? मी नाही सांगणार. नाही म्हणजे तुम्ही अजून बाहुल्यांशी खेळता, म्हणजे तुमचं वय वाढलं नाही की अजून तुम्ही बालबुद्धीचेच आहात? अरे अर्धवटराव, अरे तुरे कुणाला करताय? अरे बारशाला जेवून आलोय तुमच्या. बरं बुवा, अर्धवटराव जी. कृपया जी म्हणू नका हो. का रे का? मला 2G घोटाळा आठवतोय, मला वाटतं मीच अडकलोय त्याच्यात. बरं अर्धवटराव, बाहुल्यांशी मी बोलतो, हसतो, खेळतो, कारण त्यापासून मला आनंद मिळतो. अरे म्हणून तर गेली 40 वर्ष या कलेमध्ये मी रमलो आहे. कलेत? म्हणजे अकलेत काही शिरलं नाही हो माझ्या. अरे बाहुल्यांशी जी बोलण्याची कला आहे ना, त्याला या कलेला मराठीत शब्दभ्रम असं म्हणतात आणि इंग्रजीमध्ये व्हेंट्रिलोक्विझम असं म्हणतात. या कलेला आपण तोंड बंद ठेवून दुसऱ्या एखाद्या आवाजात बोलायचं असतं आणि हा आवाज निर्माण करण्यासाठी पोटांच्या स्नायूला दाब द्यावा लागतो, म्हणजे तो आवाज बाहेर फेकला जातो. म्हणून या कलेला पोटबोली असं देखील म्हणतात. ही कला कुणालाही येईल का हो? हो, कुणालाही येईल ना, त्यात काय. पण मला नाही वाटत, म्हणजे बायकाला ही कला येणारच नाही. का 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 रे का अर्धवटराव? आता मगाशी यांनी काय सांगितलं, शब्दभ्रम म्हणजे काय? अरे तोंड बंद ठेवून बोलायचं. आता बायकांना तोंड बंद ठेवणं शक्य आहे का? अर्धवटराव, तुझी तर अगदी कमाल आहे. काय हो, मी एक तुम्हाला विचारू का? नाही म्हणजे तुम्हाला निर्जीव गावल्याच आवडतात ना? नाही म्हणजे जिवंत गावल्या आवडत नाहीत ना? हे अर्धवटराव, अरे काय बोलतोस, काय वाटेल ते. माझ्याशी आणि आवडाबाईशी कधी बोलायला लागलात हो? म्हणजे काय? अरे आमच्या दोघांमध्ये कबाब में हड्डी कधीपासून झालात? बरं बरं बरं. अरे माझे वडील प्रोफेसर YK पाध्ये यांनी या बाहुल्या भारतात प्रथम, म्हणजे पूर्णाकृती बाहुल्या भारतात प्रथम आणल्या 1920च्या दरम्यानी, आणि त्यांनीच ही पात्र निर्माण केली. अर्धवटराव, आवडाबाई आणि त्यांची 2 मुलं शामू आणि गंपू. वडील माझे रियाज करत असताना, म्हणजे तुझ्याशी बोलत असताना
मला कुतूहल वाटलं आणि मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याशी तू काही बोलला नाहीस. मी वडिलांना विचारलं, अर्धवटराव तुमच्याशी बोलतो, माझ्याशी का नाही बोलत? मग त्यांनी मला सांगितलं, ही कला आहे आणि ही जर कला शिकलास तर तुला अर्धवटरावांशी बोलता येईल. म्हणून मी वयाच्या 8व्या किंवा 9व्या वर्षी वडिलांकडनं ही मी कला शिकायला सुरुवात केली आणि जवळजवळ 9 वर्ष या कलेचा मी रियाज केला आणि माझा पहिला कार्यक्रम 1967 साली मुंबईत सादर केला. दुर्दैवाने 1 आठवड्यानंतर माझे वडील अचानक गेले. त्यामुळे नंतर मला त्यांचा लाभ घेता आला नाही शिकण्याचा. पण नंतर मी माझं शिक्षण पूर्ण केलं. मी मेकॅनिकल इंजिनियर झालो. गणित हा मुख्य विषय घेऊन मी BSc झालो आणि त्यानंतर हा छंद हा व्यवसाय म्हणून सुरू केला. पण छंद हा व्यवसाय करावा असं कधीपासून वाटलं? माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी फक्त 1 वर्ष इंजिनियर म्हणून नोकरी केली आणि नोकरी चालू असतानाच 1972 साली अमेरिकेतल्या CBS या मोठ्या टेलिव्हिजन कंपनीनी मला TV शोसाठी अमेरिकेत बोलवलं. तिथे गेल्यावर मी अनेक कलाकार पाहिले, अनेकांना भेटलो आणि त्यात जिम हेन्सन आणि एडगर बर्जन आणि त्याचा बाहुला चार्ली मेकार्थी यांचे कार्यक्रम बघितले. आणि हे बघितल्यावर मला असं जाणवलं की ह्या कलेचा आवाका खूप मोठा आहे, यात खूप काही करण्यासारखं आहे. म्हणून मी लगेच अमेरिकेत शब्दभ्रम आणि कळसूत्री बाहुल्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून कशा वापरायच्या याचा कोर्स अमेरिकेत मी पूर्ण केला आणि मी भारतात आल्यावर लगेच मी माझा नोकरीचा राजीनामा दिला आणि हा व्यवसाय पूर्ण वेळाचा म्हणून स्वीकारला. आणि मी पहिली गोष्ट काय केली असेल तर मी इंग्रजी आणि हिंदीतून कार्यक्रम सादर करायला लागलो. त्यामुळे संपूर्ण भारतभर माझे कार्यक्रम होऊ लागले. त्या काळी मुंबईत 5 स्टार हॉटेलमधनं इंग्रजीतून मी कार्यक्रम दररोज करत असे. अर्धवटराव दररोज कार्यक्रम 365 दिवस मी कार्यक्रम करत असे. असं वर्ष मी केलं. त्यामुळे मला इंग्रजीत कार्यक्रम करण्याचा फार मोठा सराव झाला आणि त्यानंतर मी जगभर कार्यक्रमाला सुरुवात केली. अरे वा, म्हणजे हा प्रवास अजून सुरू आहे म्हणे. अरे ग्रेट. अरे नशीबवान आहात तुम्ही. मी भाग्यवान समजतो स्वतःला, कारण भारतात राहून देखील मी ही कला वाढवू शकलो आणि माझा छंद हा मी व्यवसाय भारतात राहून केला. म्हणून मला खूप आनंद होतो. मगाशी मी तुला म्हटलं की ही पोटबोलीची कला मी वडिलांकडनं शिकलो. म्हणजे बघ काय गंमत आहे. आईने मला ओठाने बोलायला शिकवलं, वडिलांनी मला पोटाने बोलायला शिकवलं आणि बायकोनी तोंड बंद करायला शिकवलं. अरे अर्धवटराव, तू काय बोलतोस? तू खरंच अजिबात बदलला नाही एवढ्या वर्षात. बायकोवरून आठवलं, तुम्ही चांगले इंजिनियर होता. अरे भीती नाही वाटली? नोकरी सोडली तर छोकरी कशी मिळणार म्हणून? अजिबात वाटली नाही. कारण मी ज्या वेळेला हा व्यवसाय म्हणून मी स्वीकारला ना, त्यावेळी सर्व माध्यमातून ही कला आपल्याला कशी वापरता येईल याचा विचार करू लागलो. जगभर कसे कार्यक्रम करतात, आपला नवीनपणा त्यात काय करता येईल याची आखणी करू लागलो. त्यामुळे मला एक जगभर दालन मोकळं झालं, खुलं झालं. अर्थात हे करताना मला घरच्या सर्व मंडळींचा, म्हणजे भाऊ बहीण आई यांचा मला पाठिंबा तर मिळालाच आणि अपर्णा म्हणजे माझी पत्नी हिची साथ देखील मिळाली. आणि आम्ही दोघं मिळून कार्यक्रम सादर करायला लागलो. सुदैवाने अपर्णा गायिका होती, त्यामुळे संगीत, गाणं आणि बाहुल्या याच्या मिश्रणातून आम्ही एक नवा प्रकार रंगमंचावर सादर करू लागलो आणि त्याला जगभरातून मागणी येऊ लागली. म्हणजे तुम्ही दोघं जगभर फिरलात. म्हणजे अहो तुमच्या आवडाबाईला घेऊन फिरलात,
अहो खऱ्या आवडाबाईचं काय? तिला का नाही नेलीत? अरे अर्धवटराव, अरे 2 बायका एकत्र आल्या असत्या तर माझा कार्यक्रम झालाच नसता, काहीतरी भलतंच सुरू झालं असतं. आणि अर्धवटराव, आज तू देखील आवडाबाईला आणलेलीच नाहीयेस. कशी आणणार, कशी आणणार? अहो एकच खुर्ची आहे. आता खुर्चीसाठी भांडण करणं शोभलं असतं का? आपण काय राजकारणी आहोत का? सांगा बरं. या प्रश्नाचं उत्तर खरं खरं द्यायचं. अगदी विचार. ऐकलं ते खरं आहे का? काल काय ऐकलं ते खरं आहे का? काल काय ऐकलं ते खरं आहे का? ए अर्धवटराव, अरे तू गाणं म्हणतोयस की प्रश्न विचारतोयस? गाण्यावरचा प्रश्न आहे. म्हणजे? अहो अकर्णाताईंना बाहुल्यांचा आवाज काढायला शिकवलं, पण गाणाऱ्या आवाजाचं काय? खरं आहे ना? काल काय ऐकलं ते खरं आहे का? खरं आहे का? खरं आहे का? खरं आहे का? अरे अर्धवटराव, अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला खरा. त्याचं उत्तर कसं द्यायचं सांगू? कधी तुम्ही अडचणीत सापडला तर तुम्ही शब्दभ्रम करता. तुम्ही स्मृतीभ्रम झालाय म्हणून सांगायचं. सगळ्या घोटाळ्यातून बाहेर पडाल. तर प्रश्न बाजूला पडला. तर गाणाऱ्या आवाजाचं काय? खरं आहे ना? अरे अरे खोट आहे, साप खोट आहे. अरे कमाल आहे. अरे खरं असून खोटं सांगताय. तुम्ही काही पुढारी वगैरे होणार की काय? अर्धवटराव, पुढारी काय, पुढारी म्हणजे काय हे देखील मला माहिती नाही, खरं सांगतो. अहो पुढारी म्हणजे पुढे पुढे करतात ते. ते जाऊ देत. तर तुम्ही नेहमी पुढे पुढे करता आणि अपर्णाताईंना मागे मागे ठेवता. अरे तुला ती म्हण माहिती आहे का? आधी म्हणून दाखवा ना. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन ट्राइंग टू मॅरी हिम. अरे खरं सांगू का? अरे पुढे नाही मागे नाही, आम्ही दोघं मिळून कार्यक्रम सादर करतो आणि त्या कार्यक्रमात अपर्णा गातेच. त्याशिवाय तिचे स्वतंत्र कार्यक्रम चालूच असतात. खरं. बरं 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 बरं. रामदास, घराणेशाहीबद्दल तुमचं काय मत आहे हो? घराणेशाही म्हणजे काय मला मला खरंच माहिती नाही. अरे कमाल आहे. जिकडे तिकडे चोहीकडे घराणेशाही सगळीकडे. राजकारण घ्या घराणेशाही, सिनेमा घ्या घराणेशाही, गाणं घ्या घराणेशाही, हे घ्या घराणेशाही, बावल्या घ्या घराणेशाही. अरे बावल्या काय आणि घराणेशाही काय? वाटेल ते काय बोलतोयस अर्धवटराव? तुम्ही फक्त बायकोला आणि तुमच्या मुलांनाच ही कला शिकवली. दुसऱ्यांचं काय? नवीन कलाकार कसे होणार? कला जिवंत कशी राहणार? हा ज्वलंत प्रश्न आहे ना. अरे असं काही नाही रे. वेळोवेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने मी नवीन मुलांना शिकवतो आणि ती मुलं माझ्या कार्यक्रमात सहभागी देखील होतात. अरे पाहिजे असेल तर मी ही कला तुला पण शिकवतो. नको नको. आता मी एकटाच शिकणार. एकलव्यासारखा, द्रोणाचार्यांसारखा तुमचा पुतळा बनवणार. सॉरी, बाहुली बनवणार आणि बाहुल्यांची कला शिकणार. पण गुरुदक्षिणा म्हणून माझा गळा कापून मागू नका. अरे 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 अर्धवटराव, काय वाटेल ते काय बोलतोस? आणि खरं सांगू का, गुरुदक्षिणा वगैरे मी कधी अपेक्षाच ठेवत नाही. तुला शिकवू का आत्ता आवाज कसा काढायचं ते? म्हणजे तुमचं गुपित सांगणार? हे गुपित कुणाला सांगू कसे? हे गुपित कुणाला सांगू कसे? असं नाही वाटणार? अरे गुपित वगैरे कसलं आहे हे बघ. मी सगळ्यांना आता सांगतो आवाज कसा काढायचा ते. शब्दभ्रमाचा आवाज काढण्यासाठी मी स्वतः 9 वर्ष रियाज केला आहे. मी आत्ता मगाशी सांगितलं. पण आत्ता मी 9 मिनिटाच्या आत थोडक्यात आवाज कसा काढायचा हे सांगतो. आवाज काढण्यासाठी एक 3 किंवा 4 अशा पायऱ्या आहेत किंवा धडे आपण म्हणू.
ते आहेत तेवढे जर केले तर कुणालाही आवाज काढता येईल. शब्दभ्रमातला पहिला धडा किंवा पहिली पायरी म्हणजे ब्रेथ कंट्रोल किंवा श्वासोच्छ्वास नियंत्रण. आता आपण सगळेजण श्वास आत घेतो बाहेर सोडतो, आपली सगळ्यांची ही क्रिया चालू आहे, पण सर्वसाधारणपणे आपण पूर्णपणे श्वास आत घेत नाही आणि बाहेर पण टाकत नाही पूर्णपणे. पण शब्दभ्रमकाराला पूर्णपणे श्वास आत घ्यायचा असतो, दीर्घ श्वास आत घ्यायचा असतो, कारण तो एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी एकाच वेळी बोलत असतो. श्वास आत घ्यायचा, थोडा वेळ तो साठवायचा आणि बाहेर सोडायचा. तर हे कसं करायचं? आता ही क्रिया पटकन झाली, पण आता आणखीन एक लक्षात ठेवायचं, हे करत असताना तुम्ही बघितलं असेल की माझ्या शारीरिक हालचाली झाल्या नाही. तर शारीरिक हालचाली अजिबात करायच्या नसतात श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना. म्हणजे कसं, असं नाही करायचं, किंवा तुमचे खांदे जे आहेत ते झाले नाही, किंवा कुठलीही शारीरिक हालचाल कमीत कमी झाली पाहिजे असं मी म्हणेन. तर आपण दीर्घ श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा, थोडा वेळ तो साठवायचा. म्हणजे आता हे तुम्ही अजाणतेपणी करता आलं पाहिजे. तुम्हाला विचार करता कामा नये की मी आता श्वास दीर्घ घेणार आहे आणि नंतर मी ठेवणार आहे आणि तो बाहेर सोडणार आहे. ही शब्दभ्रमाची पहिली पायरी आहे. आता एकदा तुम्ही ही पायरी ओलांडली की म्हणजे तुम्ही बराच वेळ याचा रियाज करायला लागतो. एकदा तुमचा हा रियाज पूर्ण झाला की शब्दभ्रमाची दुसरी पायरी येते, ती म्हणजे ड्रोन किंवा भुंग्याचा आवाज किंवा ड्रोन व्हॉइस असं म्हणतो आपण त्याला. तर ड्रोन व्हॉइस काढण्यासाठी पहिली पायरी म्हणजे दीर्घ श्वास तुम्ही आत घ्यायचा, थोडा वेळ ठेवायचा आणि नंतर तुम्ही भुंग्यासारखा आवाज असं तुम्ही जर बराच वेळ म्हटलं, दीर्घकाल म्हटलं, तर एक भुंग्याचा गुंजारव जसा असतो तसा तो तुम्हाला आवाज मिळतो. आणि हा आवाज बाहेर टाकण्यासाठी तो तोंडावाटे आपला बाहेर येतो. हा आवाज बाहेर टाकण्यासाठी तुमच्या पोटांच्या स्नायूंनी तुम्हाला दाब द्यावा लागतो. तो दाब दिल्यामुळे तुमचा आवाज जोरकसपणे फोर्सफुली बाहेर पडतो. म्हणजे कसं बघा, पहिल्यांदी श्वास आत घ्यायचा आणि नंतर पोटांच्या स्नायूंना दाब द्यायचा आणि तोंडावाटे असं म्हणायचं. हा जो आहे तो तुम्ही याला बी साऊंड किंवा ड्रोन किंवा भुंग्याचा आवाज असं म्हणतात. हा आवाज सुरुवातीला फार कमी वेळेत तुम्हाला काढता येतो, पण जसजसा तुमचा रियाज होतो, जसजसे तुमची वर्षानुवर्ष तुमची प्रॅक्टिस होते, तसतसा हा आवाजाचा जो कालावधी आहे, ड्युरेशन आहे, ते तुम्ही वाढवू शकता. म्हणजे कसं बघा, तुम्ही दीर्घ श्वसन आत घ्यायचं. आता मी प्रत्येक वेळेला सांगणार नाही. हे कितीही वेळ तुम्ही करू शकता. आता हे तुम्ही वेगळ्या वेगळ्या पट्टीत जे आवाज काढता, त्या पट्टीतून, त्या आवाजातून तुम्हाला वेगळी वेगळी पात्र निर्माण करता येतात किंवा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पात्रांचे आवाज सापडतात. म्हणजे मी पहिल्यांदा जाडा आवाज काढला, काय कसे काय, अरे वा, हे किती वेळ करणार. माझा अर्धवटाचा आवाज झाला. आता हा दुसरा बारीक आवाज काढला, अय्या काहीतरीच काय. आवडाबाई बोलली माझी. नंतर मी नाकातला आवाज काढला, या गाय
माझा ससोबा बोलला. आता हे जे वेगळे वेगळे आवाज आहेत ते तुम्ही काढायचे असतात. आता या आवाजातून तुम्हाला कुठला आवाज स्वाभाविकपणे काढता येतो, तुमच्या स्वरयंत्राला त्रास न होता काढता येतो, कम्फर्टेबली काढता येतो, तो तुम्ही आवाज सिलेक्ट करायचा. आणि त्या आवाजात तुम्ही दीर्घ श्वसन आणि आवाज हा पुन्हा रियाज चालू करायचा. ही झाली दुसरी पायरी. ही आत्ता जी मी पायरी सांगितली तो शब्दभ्रमाचा पाया आहे. तुमची सगळी इमारत या आवाजावर उभी राहणार असते. यानंतर तिसरा, आता मी पहिल्यांपासून मी नुसतं सांगितलं पण मी तोंडाचं काही तुम्हाला सांगितलं नाही. हे सगळं करत असताना तुमचं जे तोंड आहे, तुमचं जे चेहरा आहे त्याच्या हालचाली होता कामा नाहीत. आणि त्यासाठी एक विशिष्ट ठेवण शब्दभ्रमकाराला तोंडाची घ्यावी लागते. त्याला म्हणतात व्हेंट्रिलोक्विस्ट माउथ पोझिशन. म्हणजे शब्दभ्रमकारांनी तोंडाची एक विशिष्ट ठेवण ठेवलेली असते. यानंतर चौथ्या पायरीत तुम्ही ज्या आवाजात कम्फर्टेबल असाल त्या आवाजात छोटे छोटे शब्द किंवा वाक्य म्हणायला सुरुवात करायची. आता एकदा तुम्ही ही पायरी ओलांडली की तुम्ही शब्दभ्रम संवाद लिहायचा. या संवादात तुम्ही संपूर्ण संवाद तुमच्या आवाजात पाठ करायचा आणि नंतर तो पाठ केला की नंतर पुन्हा शब्दभ्रमी आवाजात आणि तुमच्या आवाजात तो पाठ करायचा. म्हणजे आता म्हणायचं आहे काय कसं काय काय करतोय, मी कुठे काय करतोय, हा संवाद झाला. पण काय कसं काय काय करतोय, मी कुठे काय करतोय, हा बाहुलीच्या आवाजात झाला. आता ही संपूर्ण तुम्हाला रियाज किंवा प्रॅक्टिस करायची असते. एकदा ही प्रॅक्टिस झाली की शेवटची पायरी म्हणजे तुम्ही आरशासमोर बसायचं, तुमची बाहुली घ्यायची, तुमच्या आवाजात प्रश्न विचारायचा, बाहुल्याच्या आवाजात त्याचं उत्तर द्यायचं आणि त्याच वेळेला बाहुल्यांच्या तोंडाची, मानेची, डोक्याची हालचाल करायची आणि त्याच वेळेला तुमची ॲक्शन आणि रिॲक्शन द्यायची. आता एकच प्रश्न, कुठला बरं प्रश्न विचारू, हाच मोठा प्रश्न पडला आहे. सापडला बेटा, सापडला, प्रश्न सापडला. हल्ली म्हणे तुम्ही इथल्यापेक्षा तिथेच तिथेच म्हणजे परदेशीच कार्यक्रम सादर करता, खरं आहे की नाही? खरं आहे, थोडंफार खरं आहे. पण काय माहिती आहे का, आता आपली जी ही कला आहे, आपली भारतीय कला सर्व जगभर पोचावी, सर्वांना समजावी, हा मूळ माझा उद्देश आहे. आणि शिवाय मला जगभरातून कार्यक्रमासाठी जास्त बोलवलं जातं म्हणून मी तिथे जातो. मला ज्या वेळेला इथे बोलवतात त्यावेळेला मी इथे पण कार्यक्रम सादर करतो. आता आजचंच बघणं, मला दूरदर्शन केंद्रावर बोलवलं, मी आलो. अरे एवढंच नाही तर तुला घेऊन आलो बरोबर. अर्धवटराव, तुला आठवतं का, अरे 40 वर्षापूर्वी आपण याच दूरदर्शन केंद्रावर याच स्टुडिओमध्ये आपला पहिला कार्यक्रम सादर केला होता, आठवतं ना? कॅमेराची पहिली टेस्ट दूरदर्शनवर तुझ्यावर झाली होती. अरे आठवतं म्हणजे काय, सगळं सगळं आठवतं. हा स्टुडिओ दूरदर्शनवरचा, ती माणसं, अरे एवढंच काय, ती माशी सुद्धा आठवते. मला खूप आवडायची. बिचारी रिटायर झाली वाटतं आता. अरे काय तू खरंच आहेस तसं आहेस बाबा. रामदास, आता खरंच एकच प्रश्न, हा बाहुल्यांचे कार्यक्रम तर तुम्ही करताच, पण तुम्ही म्हणे हल्ली चांगल्या बाहुल्या पण बनवता. हो, बाहुल्या बनवतो. म्हणजे काय माहिती आहे का, मी मुळातला इंजिनियर असल्यामुळे मला थोडंफार ते सोपं गेलं.
आणि माझ्या बाहुल्यांना खरंच जगभरातून आज मागणी आहे. म्हणून तर जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, मेर्लिन मेनरो या सगळ्या बाहुल्या माझ्या परदेशात धमाल करतायत टेलिव्हिजनवर. अरे एवढंच काय, अरे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामासुद्धा त्यात आहेत. ओबामा? अरे आम्हाला काय मामा बनवता काय? अरे नाही रे, खरंच माझ्या बाहुल्यांना खूप मागणी आहे म्हणून मी बाहुल्या बनवतो. आणि खरं सांगू का, याचा मला खूप आनंद होतो. पण त्याहीपेक्षा खरा आनंद कसला होतो सांगू? परदेशात बाहुल्यांच्यात काही नवीन निर्माण करायचं असलं, काही वेगळं जर करायचं असलं तर आवर्जून त्यांना एका भारतीय कलाकाराची आठवण होते. याचा मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो. बरं अर्धवटराव, आता तू मला एवढे प्रश्न विचारले, आता मी तुला एक प्रश्न विचारू का? नको, मी विचारतो. तू चूक बस रे. अरे तो विचारतोय ना, मग तू कशाला? अरे तो म्हणजे मी आणि मी म्हणजे तो. पण मी म्हणजे तू नाही आणि तू म्हणजे मी नाही. पण मी आणि तू म्हणजे तो. अरे पण आपल्यातला खरा कोण? अरे तेच खरं. हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे? काय? हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे? आपण सुरेश खरेंनाच विचारू ना. अरे अर्धवटराव, तू काय बोलतो हेच मला कळेन असं झालंय. मला पण हेच कळेना असं झालंय. माझं तर डोकंच फिरायची वेळ आली आहे. म्हणजे अरे हे अर्धवटराव, अरे असं काय झालं हे अर्धवटराव? डोकं फिरलं.